शॉकिंग डेथ भाग 5. गिल्डाच्या नवऱ्यासाठी जो टीव्ही सेट बनणार त्याला गिल्डाज डेलेनी सुपरसेट असं नाव द्यायचे मी मनात ठरवत असतानाच अचानक मनात विचार आला की तो खडूस हे नाव ऐकून संतापला तर या दोघांचे संबंध नेमके कसे आहेत याची अजून तरी आपल्याला नीटशी कल्पना आलेली नाही. मग कशाला हा आगाऊपणा करायचा. मी हा विचार रद्द केला. हा सुपरसेट बनवण्यामागे माझे 2 उद्देश होते. एक तर असा सुपरसेट तयार करण्याची संधी यापूर्वी मला मिळाली नव्हती व माझं कौशल्य कोणत्या श्रेणीचं आहे हे सिद्ध झालं नव्हतं. तरी माझ्या स्वतःच्या कौशल्यावर पूर्ण विश्वास होता. दुसरं असं की गिल्डाला असा सेट डेलेनीला गुंतवून ठेवण्यासाठी आवश्यक होता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या सेटच्या निमित्ताने मला ब्ल्यू जे केबिनला भेट देण्याची संधी वारंवार मिळणार होती. अधिकृत संधी आणि गिल्डाला पाहण्याची ही सुवर्ण संधी मी टाळू शकत नव्हतो. माझं काम सुरू होतं. कान मात्र फोनची घंटा ऐकण्याकडे टवकारलेले होते. पण टेलिफोन थडग्यासारखा निर्जीव होता. गिल्डानं घरी जाताना पुन्हा न भेटण्याचा जो संकल्प केला होता त्यात बदल होईल अशी मला अपेक्षा होती. पण तसं काही दिसत नव्हतं. त्यामुळे मी दुःखी झालो होतो. पण आशा मात्र सोडली नव्हती. डोकं झटकून मनातील विचार निघून जात नव्हते. पण मी आपलं काम सुरू ठेवलं होतं. माझ्यात आणि गिल्डामध्ये अडसर होता तो डेलेनीचा. डेलेनी एक अपंग, सदा खुर्चीला खेळलेला, ना स्वतःच्या ना दुसऱ्याच्या उपयोगाचा. दुसऱ्या दिवशी मी ट्रक लॉस एंजेलिसला गेलो. मला डेलेनीसाठी जो सुपरसेट करायचा होता त्यासाठी कॅबिनेट तयार करायला दर्जेदार लाकडाची गरज होती. नियाबीच्या दुकानांमध्ये चौकशी विचारपूस करीत हिंडत असतानाच मी कॅबिनेट तयार करणाऱ्या एका कारपेंटरकडे थांबलो. मला हव्या असलेल्या कॅबिनेट बद्दलची चर्चा केली. कॅबिनेट केस कशी हवी, डिझाईन कसं असावं, दर्शनी भाग कसा दिसावा याबद्दल साधक बाधक विचार चर्चा करून शेवटी त्याला ऑर्डर दिली. कारपेंटरने सुमारे 1 तासात कॅबिनेट तयार ठेवतो असं आश्वासन दिलं. हा 1 तास कसा काढायचा, भटकंती करावी असं ठरवून मी फुटपाथावरून टिवल्या बावल्या करू लागलो. एखादं चांगलं दुकान दिसलं की विंडो शॉपिंग करायचं. घ्यायचं काहीच नाही पण काचेआड असलेल्या वस्तू न्याहाळायच्या. ही दिशाहीन व निरर्थक पायपीट करीत भटकत असतानाच मी एका जवाहिराच्या दुकानापाशी आलो. खिडकीतून डोकावलो. नाक काचेवर चपट करून बारीक नजरेने पाहिल्यावर मला तिथे चांदीचं पण निळं म्हणजे एक पावडर कॉम्पॅक्ट ज्याची तळपट्टी व वरील झाकणाची किनार चांदीची आणि उर्वरित डबी निळ्या रंगाची एकदम डोळ्यात भरेल अशी होती. मला ती आवडली. खूपच मनात भरली कारण गिल्डाच्या निळ्या डोळ्यांसारखीच होती ती. मी दुकानात गेलो. ती डबी हातात घेऊन निरखून पाहिली. ती पूर्वीपेक्षा अधिक आकर्षक वाटली. मी ताबडतोब विकत घेतली. गिल्डाला नक्कीच आवडेल हा विश्वास मनात होता. पैसे देण्यापूर्वी मी गिल्डाचं नाव आतल्या बाजूला कोरून घेतलं. वर झाकण उघडताच गिल्डाला ते नाव दिसणार होतं. मी आपल्या केबिनमध्ये पोहोचताच सरळ फोनकडे गेलो आणि ब्ल्यू जे केबिनला डायल केलं. पलीकडून फोन उचलला गेल्यावर आवाज कानी पडला. हॅलो, कोण बोलतय? हा नाजूक मधुर आवाज गिल्डाचाच होता. ती नुसतं हॅलो ऐकून माझं हृदय हलू लागलं, झुलू डोलू लागलं. मला थाड थाड आपटू लागलं. क्षणभरात अनेक भावना, अनेक विचार मनात वादळ उठवून गेले. मी विचारलं, गिल्डा मी बोलतोय. उद्या रात्री लॉस एंजेलिस मध्ये रात्रीचं जेवण माझ्यासोबत करशील? मी 11च्या सुमारास तुझ्या गेटजवळ उभा असेल. मी खालच्या स्वरात पण स्पष्ट उच्चार करीत बोललो. क्षणभर ती बोलायची थांबली आणि म्हणाली, मला वाटतं तुम्ही चुकीचा नंबर डायल केलाय नाही. सॉरी कशाला म्हणता, होतं असं कधी कधी. ठीक आहे, ठेवू फोन. ठेव मी म्हणालो. तिचा ठीक आहे हा वाक्यप्रयोग संमतीदर्शक होता. म्हणजे ती येणार. रॉंग नंबर हे डेलेनीसाठी असावं. कदाचित तो जवळपास असावा. बायका हुशार असतात हे वैश्विक सत्य मला पटलं की ती सफाईनं रॉंग नंबर म्हणून डेलेनीला चकावलं आणि बोलणारा सॉरी म्हणतोय असं भासवीत ठीक आहे असं म्हणून तिनं माझं निमंत्रण स्वीकारलं आणि रिसिव्हर खाली ठेवला. आता उद्याची वाट पाहत आसुसलेल्या अवस्थेत राहण्यापलीकडे दुसरा उपाय नव्हता. ठीक 11:15 मी माझ्या ठेवणीतला सूट काढून घातला आणि ब्ल्यू जे केबिनकडे रवाना झालो. 11ला 1 मिनिट कमी असताना ती केबिन समोरील पायवाटेने गेटजवळ आली. तिनं लावलेल्या सेंटचा वास नाकात शिरताच माझं रक्त उसळू लागलं. वेगात धावू लागलं. मी गेटच्या वरील पट्टीवर हात ठेवून तिला पाहू लागलो. तिचं चालणं दिसणं इतकं मोहक होतं की मी भोवतालचं जग विसरून गेलो. गिल्डा गेट उघडून बाहेर आली आणि म्हणाली, हॅलो टेरी, कसा आहेस? मला तिचं शब्द कोरडे भावहीन वाटले. ठीक आहे असं म्हणत मी तिला जवळ ओढलं. पण क्षणार्धात गिल्डा झटक्यानं माझ्यापासून दूर सरकली. हे पाहून मला वाटलं आपण सावलीला धरण्याचा प्रयत्न करतोय आणि ती निसटते. नको टेरी, नाही अरे. मी तिला निसटू न देण्याचा प्रयत्न करीत असताना ती म्हणाली. तिचा स्वर धारदार व थंडपणाची जाणीव करून देणारा होता. मला तर आतल्या आत गोठल्यासारखं वाटलं. मी तीव्रतेने म्हणालो, नाहीचा काय अर्थ काढू मी?
तुला फोन केल्यापासून मी या मोह क्षणाची वाट बघत होतो आणि आता नाही का म्हणतेस? मला समजून घे रे टेरी, मी केलेली पहिल्या चुकीची 3दा पुनरावृत्ती झाली, पण आता हे होणे नाही. प्लीज रागवू नकोस. मला तुझा भाव कळतोय, पण माझा नाईलाज आहे टेरी. एक मैत्रीण म्हणून मी भेटू शकेन, पण त्यासाठी नाही. का नाही? मला वेड का केलंस तू? मी मूठ घट्ट मिटून म्हणालो. मला तेव्हा वेळ लागलं होतं, आता मी सावरले. मला पेचात पाडू नकोस. आता वाटतं मी इथपर्यंत उगाचच आले, यायलाच नको होतं. मी खोल श्वास घेतला. माझं मन निराशेने अंधारल्यासारखं झालं होतं. ओके, मी म्हणालो, मला तुझा निर्णय मान्य आहे, पण टेरी, खरंच तुला माझ्या विना एवढा त्रास होतोय? मी काय म्हटलं हे तू ऐकलं आहेस. आता उगाच मखलाशी नको. चल, उशीर होतोय. निदान सहभोजनाचा लाभ तर मिळेल. गिल्डा माझ्याबरोबर ट्रक पर्यंत आली आणि माझ्या शेजारी बसली. माझ्या माहितीचं एक रेस्टॉरंट आहे, ट्रक सुरू करीत मी म्हणालो. अगदी एकीकडे आणि वर्दळीपासून दूर. कुणाच्याही लक्षात येणार नाही की आपण इथे जेवायला आलो होतो म्हणून. अशा निवडीबद्दल थँक्स, गिल्डा थंडपणे म्हणाली. लॉस एंजेलिस पासून 80 मैल दूर अशी ती जागा. रस्ता चांगला होता, तरीही तिथे पोचायला 2 तास लागले. या प्रवासात आम्ही दोघेही चूप होतो. जवळ असूनही दूर होतो. कदाचित काय बोलावं हा प्रश्न आम्हा दोघांपुढे होता. सुरुवातीला तिने इकडच्या तिकडच्या सामान्य गोष्टी केल्या, पण मी प्रतिसाद न दिल्यामुळे ती एकदम बोलायची थांबली. मी निवडलेलं रेस्टॉरंट इटालियन होतं, तेही हर्मोसा बीच जवळ. तिथं जेवण सामान्यतः कोणालाही आवडेल असं होतं. रेस्टॉरंटला पोहोचताच मी ट्रक पार्क केली आणि गिल्डासह वरील टेरेसकडे चालू लागलो. या टेरेसवरून समुद्र स्पष्ट दिसत होता. सारख्या अंतरावर टेबल खुर्च्या ठेवलेल्या होत्या. टेबलवर शेड असलेले लॅम्प्स ठेवण्यात आले होते. सोबत सुरेल संगीत हळुवारपणे कानाला सुखावत होता. सगळं इतकं शिस्तशीर आणि तालबद्ध होतं की वेटर्स आणि जेवणाऱ्यांना गप्पा गोष्टी करताना कुठलाही त्रास होत नव्हता. भरपूर तेल टाकलेलं यंत्र जसं नादरहित चालतं, अगदी तसं. आम्ही दोघांच्याही आवडीनुसार पदार्थ मागवलेले. स्कॅम्पी, एस्कलोप, एक बोलोनिन आणि लाल रंगाची वाईन. जेवणाचा आस्वाद घेत असताना मी नजर रोखून तिच्या डोळ्यांकडे पाहत होतो, पण तो भाव तिच्या डोळ्यात नव्हता. तो प्रेमळ, आसुसलेपणा, आपलेपणा कुठेच नव्हता. गिल्डा नावाची पुतळी जेवत आहे अशी तिची किल्ली भरलेली भावहीन बाहुली जशी तिच्या डोळ्यातील बुब्बुळ यंत्राचा एक भाग म्हणून वर खाली होत आहे असं मला वाटलं. एखाद्या प्रकाशमान खिडकीतून कुणीतरी सुस्वागतम हात हलवावा आणि अचानक गडद रंगाची काळी काच खाली यावी व काहीच दिसू नये. अगदी तसं. पुतळ्याकडे पाहताना तो आपल्याकडे पाहतोय असं आपल्याला वाटतं, पण तसं नसतं. गिल्डा माझ्यासमोर नाही तर एका अनोळखी इसमासमोर बसली आहे अशी माझी धारणा झाली. ती आवडीने जेवत होती. मी फुकट बिल भरायचं नाही म्हणून गिळत होतो आणि मला तिच्या डोळ्यात हवं ते मिळत नव्हतं. मला हे खूपच आवडलं टेरी. एस्कलोप तिच्या डिशमध्ये वेटर वाढत असताना ती म्हणाली. गेल्या 4 वर्षात ही पहिली वेळ आहे की कुणीतरी मला बाहेर जेवायला आणलंय. हे ऐकून मला आनंद झाला. गिल्डा, ही कल्पना बाहेर हॉटेलात जेवायची माझ्या मनात आली. तुला जर असंच वाटलं तर आपण पुन्हा येऊ शकतो इथं गिल्डा. माझ्या बोलण्यातला कडवटपणा तिला जाणवला असावा, कारण तिनं मान वर करून तीक्ष्ण नजरेने माझ्या चेहऱ्यावरील भाव वाचला. ती म्हणाली, टेरी, तू स्वतःबद्दल मला काहीतरी सांग. तुझं ते टीव्ही शॉप जसं आहे त्याच्यात तू समाधानी आहेस की तुझ्यात काही महत्वाकांक्षा आहे? या संबंधी काहीतरी बोल ना टेरी. मी डिश बाजूला सारीत म्हणालो, अँबिशन आहे ना. मला नेहमी वाटतं की आपल्याजवळ खूप पैसा आला तर मस्तपैकी म्हणजे झकास असं टीव्ही शॉप काढू. हे असं त्याला टीव्ही करून दे, त्याचा रेडिओ सुधारून दे, सर्व्हिसिंगला करायला भटकंती कर. तुला सांगतो, मला जाम कंटाळा आलाय. माझं स्वप्न पूर्ण झालं तर मी छानपैकी कुशनच्या फिरत्या खुर्चीत बसेन व हाताखालच्या नोकरांना लोकांकडे पाठवीन. पण यासाठी लागणारा पैसा आणू कुठून? किती हवा यासाठी पैसा? माझ्या डोळ्यात नजर उतरून तिनं विचारलं. हे जागेवर अवलंबून आहे. मोक्याच्या जागेची किंमत ती कोणत्या भागात आहे यावर आकारलेली असते. किमान $25,000 व शक्य झाल्यास 50,000 तर हवेच. मी तिला बजेट सांगितलं. जर तो मेला तर याहून अधिक रक्कम मिळू शकेल टेरी, गिल्डा म्हणाली. तो म्हणजे कोण हे माझ्या लक्षात आलं. याचा अर्थ गिल्डाला पैसा आणि मोकाट स्वातंत्र्य हवंय हे मी ओळखलं. मी गंभीर होऊन काहीच प्रतिक्रिया दाखवली नाही, पण काहीतरी बोलणं आवश्यक होतं. मी म्हणालो, तू म्हणतेस ते खरंय. हे तू आधीच केव्हा तरी बोलून दाखवलं होतं. गिल्डा मनगटावरील घड्याळाकडे पाहत ऐकत होती. तुला लवकर घरी जायचंय हो ना? तो कशासाठी तरी उठण्याआधीच तुला घरी पोचायचंय. ओ टेरी प्लीज, ती म्हणाली, कारण तिचीच वाक्य मी तिच्यावर फेकली होती. ती वेटरकडे खूण केली. तो धावतच आला. बिलाचा चेक मी त्याला
बिल बुकात टाकला आणि आम्ही बाहेर पडलो. ट्रककडे जाताना ती म्हणाली, टेरी अगदी मनापासून बोलते. आजचं जेवण आणि तुझ्या सहवासातला प्रत्येक क्षण मी एन्जॉय केला. रिअली ग्रेट. मलाही आनंद झाला हे ऐकून. पण मी कुठे काय म्हटलं? तू नेहमी खरं बोलतेस. आम्ही ट्रकमध्ये बसलो आणि लॉस एंजलिसच्या बाहेर पडून डोंगराळ रस्त्यावरून पुढे जाऊ लागलो. मार्गात आम्ही दोघेही चूप होतो, परंतु ब्ल्यू जे केबिनच्या 2 मैल अलीकडेच मी मिनी ट्रक एकाएकी थांबवला. गिल्डानं आश्चर्यचकित होऊन माझ्यावर प्रश्नार्थक नजर रोखली. कशाला थांबवलास? मला तुला काहीतरी द्यायचंय. काय? ती डोळे मोठे करून म्हणाली. मी खिशातून तो निळा कॉम्पॅक्ट बाहेर काढला आणि तिच्या मांडीवर ठेवला. हे काय आहे टेरी? उघड आणि पहा. गिल्डानं कॉम्पॅक्टवर लावलेलं प्लास्टिकचं कव्हर काढलं आणि डबा उघडला. आतील कॉम्पॅक्टकडे पाहताना तिने तो पाहिला आणि काही क्षण पाहतच राहिली. म्हणाली, ही गिफ्ट खरे माझ्याकरिता आणलेस टेरी? तुझ्याशिवाय जवळची मला कोण आहे? तुझ्यासाठीच. पण हा निळा रंग तुझ्या सुंदर निळ्या डोळ्यांसारखा वाटला म्हणून घेतला कॉम्पॅक्ट. तुझी निवड चांगली आहे, पण टेरी तू ही गिफ्ट मला द्यायला नको होती. मी असं का म्हणते हे तू समजू शकतोस. मला आवडला सहज म्हणून दिला, बाकी काही नाही. पण तू मला मोहात पाडतोयस टेरी. मी काहीच न बोलता ट्रकला गती दिली आणि वेगानं ब्ल्यू जे केबिनकडे जाऊ लागलो. ती माझ्या शेजारी बसून कॉम्पॅक्ट वरून बोटे फिरवित होती. आम्ही काही क्षणातच केबिनला पोहोचलो. गिल्डा खाली उतरली. मी सुद्धा उतरून तिच्या जवळ गेलो. शांतपणे आम्ही एकमेकांकडे पाहत होतो. टेरी, तुला कळायचं नाही, आज मी खूप एन्जॉय केलं आणि तू अशी नेमकी आणि सुंदर गिफ्ट दिलेस त्याबद्दल थँक्स. कितीतरी वर्षानंतर मला हे गिफ्ट मिळाले टेरी. मेनी मेनी थँक्स. असं म्हणून तिने मला कडकडून मिठी मारली. माझ्या मनात डेलेनीचा विचार आला. तो पलंगावर झोपलेला असेल आणि आम्ही इकडे हे असे. मला माझीच किळस आली. दुसऱ्या दिवशी सकाळी गिल्डाचा फोन आला. तिने आपणहून फोन केल्याचे मला आश्चर्य वाटलं. ती म्हणाली, मी जेव्हा केबिनमध्ये परतले तेव्हा तो जागाच होता. त्याच्या बेडरूमचा दिवा लागलेलाच होता. माझ्या रिसिव्हरवरील पकड घट्ट झाली. मनात शंका कुशंकांची भूतं नाचू लागली. तू बाहेर गेली होती हे त्याच्या लक्षात आलंय का? हे मी नक्की सांगू शकत नाही, कारण सकाळपासून तो शांतच आहे. 1-2 शब्द बोलला, पण मूड मला नॉर्मल वाटत नाही. पण नेहमीसारखा आरडाओरडा पण त्यानं केला नाही. त्यामुळे मी ठामपणे काहीच सांगू शकत नाही. टेरी, आता आपण एकमेकांपासून दूरच राहिले पाहिजे. मला माहित आहे हे तुला जड जाणार आहे, आवडणार नाही, तू अस्वस्थ होशील, पण काय करू? माझा नाईलाज आहे टेरी. आय एम सॉरी. मला क्षमा कर. मी अशी सुरुवात करायला नको होती. चुकलेच मी. मला विसरून जा टेरी. त्याला जर संशय आला तर भलतंच काहीतरी व्हायचं. श्रोते हो, या कथेचा पुढचा भाग पाहण्यासाठी उजवीकडे दिलेल्या लिंकवर क्लिक करा. इथे तुम्हाला पुढचा भाग मिळून जाईल. तसेच चॅनलवर नवीन असाल तर लोगोवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडली असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. धन्यवाद.